लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीन। सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे। भाजपचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून सुदैवाने एअरबॅग्स वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला। रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वड्डी ते कृष्णा घाट सर्व्हिस रोडवर काल दुपारी हा अपघात झाला। उगारहून सांगलीकडे येत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने यू टर्न घेतल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। धडकेनंतर कारमधील सर्व एअरबॅग्स उघडल्याने आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह कारमधील प्रवासी सुरक्षित बचावले। आमदार गाडगीळ यांना किरकोळ दुखापत झाली असून जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू आहेत। या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत। अपघातानंतर आमदार सुधीर गाडगीळ काय म्हणाले ते पहा। उगारून परत सांगलीला येत असताना अर्जुनवाडला आम्ही नॅशनल हायवे घेतला। तिथून काही अंतर आल्यानंतर एक मोटरसायकल स्वार एकदम वळून अचानक आमच्या गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला तरी सुद्धा थोडीशी धडक झाली। गाडीतले सगळे एअरबॅग पण उघडले आणि कुणालाही काही इजा झाली नाही। त्या मोटरसायकल स्वारालाही फारशी काही इजा झाली नाही। 108 बोलवून लगेच त्यांना मिरज सिव्हिल ॲडमिट करायला सांगितलं आणि माझ्या हाताला किरकोळ जखम झाली ते टाके घातले। खूप लोकांनी फोन करून प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाद्वारे विचारपूस केली आणि या सर्व नागरिकांना, हितचिंतकांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी व्यवस्थित आहे, त्यामुळं काळजी करू नका। गजाननाच्या कृपेनं सर्व काही ठीक आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्यूज मराठी।